तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भाजपच्या शारदा खेडकर यांनी विजय मिळवला आहे। शारदा खेडकर यांना एकूण 45 मते मिळाली असून त्यांनी स्पष्ट बहुमतासह महापौर पदावर कब्जा केला आहे। ठाकरे सेनेच्या उमेदवार सुरेखा काळे यांना 32 मते मिळाली असून त्यांना पराभव स्वीकारावा लागला। या निवडणुकीकडे संपूर्ण शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते। मतदान प्रक्रियेदरम्यान सर्व नगरसेवकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। भाजपचे अपक्ष बंडखोर नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी अखेर भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याने भाजपची स्थिती अधिक मजबूत झाली। दरम्यान MIMचे 3 नगरसेवक या निवडणूक प्रक्रियेत तटस्थ राहिले। संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली। निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। MCN न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी मोहम्मद जुनेद, अकोला। पहिले सर्व मीडियाकर्त्यांना शुभेच्छा। काय नेमकी पहिली प्रतिक्रिया आहे? अकोला शहराचा सर्वांगीण विकास करणार, अकोल्याला स्मार्ट सिटी कसं बनवता येईल याच्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार आणि आमचे रणधीर भाऊ, विजू भाऊ, जयंता भाऊ अनुप दादा यांच्या मार्गदर्शनात काम करून अकोल्याचा निश्चितच विकास करणार। अकोलाकर शहर जनतेचे मनापासून मी अकोला विकास आघाडीच्या माध्यमातून आभार मानतो। येणाऱ्या काळामध्ये या शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करू। या आघाडीमध्ये जे सगळे पक्ष आले त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये बहुमताच्या नाही तर सहमतीच्या आधारावर या शहराचा विकास आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू।